महत्वाची बातमी, भारताच्या कायदेशीर स्ट्राईक नंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे। पाकिस्तानकडून सुद्धा भारतावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याची दरपोक्ती पाकिस्तानने केली आहे। सर्व भारतीयांना 30 एप्रिल पर्यंत पाकिस्तानने देश सोडण्याचे आदेश दिले। पाकिस्तानला धडकी, पाणी रोखणं युद्ध करण्यासारखं, पाकची दरपोक्ती, भारतासाठी वाघा बॉर्डर आणि हवाई क्षेत्र बंद। भारतानं सिंधू जलकरार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानं पाकिस्तानला धडकी भरली आहे। पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई करणं असल्याचं पाकिस्तानने म्हटलंय। भारतानं बॉर्डर बंद केल्यानंतर पाकिस्ताननेही वाघा बॉर्डर बंद केली आहे। पाकिस्ताननं भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलंय। भारतीयांना दिलेला व्हिसाही रद्द केलाय। शिमला करार संपवण्याचा इशाराही पाकिस्तानने दिला। भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार पाकिस्तानने बंद केलाय। सर्व भारतीयांना 30 एप्रिल पर्यंत पाकिस्तान छोड़ण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अटारी का जो बॉर्डर है उसको बंद किया, तो हमने भी आज फैसला किया है कि जो वाघा बॉर्डर है उसको क्लोज किया जा रहा है फौरी तौर के ऊपर। जितनी क्रॉस बॉर्डर ट्रांजिट जो है फ्रॉम इंडिया वाघा बॉर्डर के जरिए उसको सस्पेंड किया जा रहा है। हम भी फिर शिमला समेत जो ट्रीटीज हैं बायलैटरल उसको हम कंसिडर कर सकते हैं, उसको हम भी इन अबेंस कर सकते हैं। तो ये लीडरशिप का बड़ा क्लियर फैसला था और ये जो बिहेवियर है वो बड़ा ही गैर जिम्मेदाराना है। भारताने इतिहासामध्ये पहिल्यांदा सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित केला। सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे नेमकं काय होणार आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। म्हणजे आता करारानुसार सिंधू, चिनाब किंवा झेलम या नद्यांच्या पाण्यावर भारत आता पाकिस्तानचा अधिकार मानणार नाही। या आधीच्या मर्यादित वापराऐवजी भारत पूर्ण पाण्यावर अधिकार सांगेल आणि त्याचा वापरही करेल। मात्र तात्काळ नद्यांचं पाणी आपल्याला रोखता येणं शक्य होणार नाही। त्याआधी नियोजनानुसार कमी वेळेत काही बांध वा कालवे उभारून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाणारं पाणी रोखावं किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। आता भारताच्या या वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला कशा प्रकारे दीर्घकालीन गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागू शकतं तेही पाहूया। पाकिस्तानची 16 दशलक्ष हेक्टर शेती ही सिंधू करारावर अवलंबून आहे। गहू, तांदूळ, ऊस या पाकिस्तानातल्या प्रमुख पिकांसाठी हा करार महत्त्वाचा होता। कराची, लाहोर, मुलतान सारखी मोठी शहरं सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत। पाकिस्तानच्या जलविद्युत प्रकल्पांपैकी 40% प्रकल्प सिंधू नदीच्या पाण्यावर जगतात। भविष्यात शेतीसह पाणी आणि अन्नधान्य टंचाईचं पाकिस्तान पुढे सर्वात मोठं आव्हान असेल। तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सीपैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे। भारताच्या ॲक्शनमुळे पाकिस्तान हादरलेला आहे। भारताकडून अरबी समुद्रात मिसाईल चाचणी घेण्यात आली, तर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आणि पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे। ॲक्शन सुरू, पाकिस्तान हादरला। भारताची अरबी समुद्रात मिसाईल चाचणी। भारतीय नौदलानं गुरुवारी दुपारी अरबी समुद्रात मिसाईल चाचणी केली। INS सुरतवरून नौदलानं समुद्रात वेगानं झेपावणाऱ्या मिसाईलची चाचणी केली। नौदलाची मिसाईलची चाचणी यशस्वी झाली। या चाचणीनं पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा हादरल्या। हादरण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान याच परिसरात मिसाईल चाचणी करणार होता। जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची चाचणी पाकिस्तान करणार होता।
पाकिस्तानच्या चाचणीआधी भारतानं मिसाईलची चाचणी करून चोख उत्तर दिलंय. दोन्ही देशांच्या या हालचालींमुळे अरबी समुद्रात तणाव वाढलाय. पाकिस्ताननं अरबी समुद्रात नो फ्लाय झोन घोषित केलाय. भारताच्या सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात गृह मंत्रालय, रॉ आणि आयबीच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली. भारतानं पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर बॅन घातलाय. भारतानं निर्बंध लादल्यानं पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप आला. पाकिस्तानचा शेअर बाजार तब्बल 1500 अंकांनी कोसळला. भारत पाकिस्तान दरम्यानची अटारी बॉर्डर भारतानं बंद केली. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिक परतायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी नागरिकांचा विजाही रद्द करण्यात आलाय. दरम्यान रशियन मीडियानं दोन्ही देशात मोठं काहीतरी होणार असल्याचा दावा केलाय. पंतप्रधान मोदींनी अतिरेक्यांना चुन चुन के मारेंगे असा इशारा दिलाय. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. इंडिया विल आइडेंटिफाई, ट्रैक and punish every terrorist and their backers. तर भारताकडून कोंडीकरण सुरू झाल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. भारताकडून 20 देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती देण्यात आली. हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाही असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. कोंडी सुरू, पाकिस्तानात भीतीचं वातावरण. 20 देशांना भारताकडून हल्ल्याची माहिती. भारताच्या कारवाईच्या घोषणेनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानचा हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं म्हटलंय. भीतीमुळे पाकिस्तान हवाई दलाची विमानं रात्रभर सीमेभोवती गस्त घालत होती. पाकिस्तानात त्यांच्या नौदलाला अलर्ट केलंय. भारत कारवाईसाठी नौदलाचा वापर करू शकतं अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भारत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करेल, थांबणार नाही असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. 20हून अधिक देशांच्या राज लावून हल्ल्याची माहिती दिली आहे. यात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह इतर देशांचाही समावेश आहे. बीएसएफचा एक जवान चुकीनं पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये गेलेला आहे. जवान पूनम कुमार चुकीनं पाकिस्तानमध्ये गेल्याचं कळतं. पाकिस्तानच्या सैन्याने बीएसएफच्या जवानाला ताब्यात घेतलेला आहे. पूनम कुमार श्रीनगरच्या बीएसएफच्या युनिट 24 मध्ये तैनात होती. भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात. पूनम कुमार चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले. पाकिस्तानच्या हद्दीत चुकीनं गेलेल्या एका भारतीय जवानाला पाकिस्तानी सैन्यानं पकडलाय. पूनम कुमार असं बीएसएफच्या जवानाचं नाव आहे. पूनम कुमार हे श्रीनगरच्या बीएसएफ युनिट नंबर 24 मध्ये तैनात होते. पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलाय. जवानाला परत द्या अशी विनंती भारतानं पाकिस्तानला केली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी भारताची मागणी फेटाळली आहे. याच मुद्द्यावर बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सची बैठकही झाली. पूनम कुमार यांची काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये पोस्टिंग झाली आहे. बॉर्डर ओळखता न आल्यानं ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचं बीएसएफनं म्हटलंय. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. दहशतवादी पर्यटकांना गोळ्या मारत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमधून तिथल्या भयावह परिस्थितीची जाणीव होते. ओ इथं कोई दिसता जहांगीर तोफ यार.
बिहारियां पीछे चलते यार, तुम मौत ही कश्मीर की है इनकी। तर डोंबिवलीमध्ये आयबीच्या टीम नंतर आता एनआयची टीम देखील दाखल झाली आहे। एनआयची टीम डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे। एनआयची टीम मोने जोशी आणि लेले कुटुंबियांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीमधील तीन मावस भावांचा मृत्यू झालाय। अतिरेक्यांनी आधी धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या। डोंबिवलीमधल्या तीनही कुटुंबियांनी आपबीती सांगितली। पहलगाममध्ये गेलेल्या डोंबिवलीमधल्या पर्यटकांनी अतिरेक्यांच्या क्रूरतेची कहाणी सांगितली। डोंबिवलीमधल्या या 3 पर्यटकांची पहलगाममध्ये निर्घृण हत्या करण्यात आली। पर्यटकांच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी, अतिरेक्यांच्या निर्घृणतेचा कळस। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची निर्घृण हत्या केली। अरे नहीं हम लोग फौज हैं, हम लोग बैठो हम लोग फौज हैं, बैठो हम लोग फौजी हैं, आपकी सेफ्टी के लिए। या हत्याकांडाची थरकाप उडवणारी कहाणी डोंबिवलीच्या पर्यटकांनी सांगितली। दहशतवाद्यांनी पहिल्यांदा हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं होण्यास सांगितलं। त्यानंतर कोणतेही पर्यटक वेगळे झाले नाहीत। नंतर दहशतवाद्यांनी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण हे विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर गोळीबार करून पर्यटकांची हत्या केली। विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून। मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती केला तर त्यांना पहिले गोळी मारली। नंतर हेमंत काकांना मारली। ते विचारायला गेलेले की काय झालंय नक्की, तर क्या हुआ है, कुछ हुआ है क्या, हम कुछ नहीं कर रहे असं हे बोलतात। त्यांनाही गोळी मारली। माझे बाबाही तिथे गेले। माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून, आम्ही काही नाही करत। तर तिथेच त्यांनाही गोळी मारली माझ्यासमोर। मी काहीच नाही करू शकले। दहशतवादी सुमारे 20 मिनिटं पर्यटकांच्या समोर उभे होते। सर्व पर्यटक यावेळी जमिनीवर झोपले होते। अतिरेकी निघून गेल्यावर अनेक पुरुष पर्यटक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते। गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता। तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडलंय। तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली आहे। आणि नंतर मी जेव्हा उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं तर रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते। पर्यटकांनी इथे आतंक माजवलाय असं अतिरेकी म्हणत होते। त्यांनी डोक्याला गोप्रो कॅमेरे लावले होते। अतिरेकी निघून गेल्यानंतर स्थानिक घोडेस्वारांनी जखमी पर्यटकांना मदत केली। काही स्थानिकांनी पर्यटकांना जीव वाचवण्यासाठी तिथून निघून जा असं सांगितलं। त्यामुळे पर्यटक खाली उतरले। त्याच दरम्यान ती लोक पण असे बोलत होते, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं। म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलाय तिथे। तर माझ्या समोर पतीला गोळ्या घातल्या, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांसमोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितलेला आहे। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली। सगळ्यांनी आमच्या माणसांना मारून 4 जण आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता। त्याला बोलवून घेतलं, आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ। आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून। आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। एकाला तर गेटच्या तिथं तो मुस्लिमच होता, तो म्हटला तुम्ही कशाला निर्बल लोकांना मारते, त्यांनी काय चुकी केली।
तर त्यानंतर कपडे काढून गोळ्या काढल्या. तर दुसरीकडे पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीनं देखील पवारांना धक्कादायक असा घटनाक्रम सांगितला. दहशतवाद्यांनी लहान मुलांना सुद्धा मारलं असा अनुभव सांगताना आसावरी जगदाळे यांना अश्रू अनावर झाले. शरद पवारांनी जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली. आसावरी जगदाळेंनी पवारांना घटनाक्रम सांगितला. डोळ्यात गोळ्या मारल्या, त्याने थेट गोळ्या घातल्या, काही विचारलं देखील नाही. ते मास्क लावून आले होते. शेर आला म्हणून पळून गेले. तिकडे कुणीच नव्हतं. अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं. उपचारासाठी दिरंगाई झाली. तिकडचं टुरिझम बंद करा, कायमचा बंदोबस्त करा. त्यांना तशाच गोळ्या घाला. लहान लहान मुलांनाही मारलं. आम्ही चिखलात पडलो. ते 5 जण होते. त्यांनी मास्क घातलं होतं. मला माझ्या वडिलांचा चेहरा देखील बघायला मिळाला नाही. आमच्याकडे आले, त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं. ते डायरेक्ट बोले चौधरी तू उठ आणि बाहेर आ. आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पढ़ के बता असं. तर मग माझे वडील बोले की आप जो बोलो मैं करता हूँ बट आप मारो मत. हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है, पर तुम लोगों की सरकार ये बोलती है. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला. एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली. की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत. काफिर आहे असं म्हणून त्यांना पण त्यांनी गोळी घातली. ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली. त्यांचा डोळा फुटला.